लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी, खात्यात जमा होणार 3,000 रुपये आणि साडी वाटप। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी हे जाहीर केले असून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। त्यासोबतच होळीच्या निमित्ताने बहिणींना साडी वाटप देखील होणार आहे। आज 7 मार्चच्या अगोदर पैसे खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। म्हणजेच 6 आणि 7 मार्च हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर 7 तारखेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर त्याची प्रक्रिया 8 मार्चपर्यंत होईल। मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे आणि मंत्रिमंडळात हे मंजूर झाले आहे। त्यामुळे सर्व लाभार्थी बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत। पूर्वी मार्च महिन्यासाठी 2,100 मिळणार होते, पण आता फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून 3,000 एकत्र मिळणार आहेत। एप्रिल महिन्यात तुम्हाला परत 2,100 मिळू शकतात। सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यावरच पैसे जमा केले जातील। सरसकट सर्वांना पैसे मिळणार नाहीत, पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनाच हे पैसे दिले जातील। सुरुवात या जिल्ह्यांपासून होईल: पुणे, रायगड, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना। जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुमच्या खात्यात लवकरच पैसे येतील। पैसे मिळवण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतील? 1. आधार कार्डवरील नाव आणि बँकेत असलेले नाव पूर्णपणे जुळले पाहिजे। 2. आधार कार्ड बँकेशी लिंक असले पाहिजे। 3. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असले पाहिजे। 4. जर चारचाकी गाडी असेल किंवा घरातील कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर पैसे मिळणार नाहीत। 5. रेशन कार्डची पूर्ण असणे आवश्यक आहे। पाहूया कोणत्या बँकेत पैसे जमा होतील। 1. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI। 2. बँक ऑफ महाराष्ट्र। 3. बँक ऑफ इंडिया। 4. पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये देखील पैसे जमा होतील। जर मेसेज आला नसेल तर काय करावे? जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नसेल तर घाबरू नका। आधी तुमच्या खात्यात आधार लिंक आहे का हे तपासा, तुमची पूर्ण आहे का हे तपासा। जर अद्यापही मेसेज आला नसेल तर तुमच्या जिल्ह्याच्या बँकेत किंवा शासकीय कार्यालयात चौकशी करा। फक्त पात्र महिलांनाच साडी वाटप होईल। केलेल्या आणि उत्पन्न मर्यादेत बसणाऱ्या महिलांनाच शिधा मिळेल। जर अद्याप केली नसेल तर ती त्वरित पूर्ण करा। गॅस सिलेंडरचे वाटप देखील होणार। होळीच्या निमित्ताने गॅस सिलेंडरच्या सवलतीचाही लाभ दिला जाणार आहे। या नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यात पैसे 100 जमा होतील। तुमच्या नावाची खात्री करून घ्या आणि आधार कार्ड अपडेट करा। ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। तुम्हाला पैसे मिळाले का? तुमचा जिल्हा कोणता आहे? तुमची बँक कोणती आहे? कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा। जय महाराष्ट्र।